लोकसभा निवडणुकीमध्ये 100 ते 150 कोटींचा चुराडा महायुतीने केला, तर विधानसभा निवडणुकीतही राज्यभरात 3000 कोटींचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची चर्चा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलाय। ते पंढरपुरात बोलत होते। महाविकास आघाडीच्या 180 जागा निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। वरळीमध्ये केलेली कामं सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का? काळा चष्मा घालून येणारे इथं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा टोला सचिन अहिर यांनी लगावलाय। तर वरळीमध्ये बीडीडी चाळींसह महत्त्वाचे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सोडवले, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं देखील अहिर यांनी म्हटलंय। लोकसभेसारखं चित्र विधानसभेला दिसणार नाही असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं। लोकसभेला फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं। केंद्राप्रमाणे राज्यातही मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय। साताऱ्यातील कराड उत्तर मतदारसंघात भाजपमध्येच अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे। भाजपचे नेते मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली। या दोघांनाही आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे। यवतमाळच्या दिग्रसमधनं महायुतीनं संजय राठोडांना उमेदवारी दिली आहे। आता महाविकास आघाडी त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची रणनीती आखतीये। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी राठोड यांना टक्कर देण्याची तयारी दर्शवली आहे। अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक ओळंबेंनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला। मात्र भाजपनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये, त्यामुळे उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढणार अशी भूमिका ओळंबेंनी घेतली आहे। नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम दोन्ही जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आपले उमेदवार जाहीर केलेत। वसंत गीते आणि सुधाकर बडगुजर या दोघांनाही उमेदवारी मिळाली आहे। सुधाकर बडगुजर यांनी नाशिक शहरात भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अमरावतीमध्ये तुकडोजी महाराजांना वंदन करून आमदार यशोमती ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। दरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। ही लढाई भाजपच्या विरोधात असून भाजपला संविधान बदलायचं आहे असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं। दापोली मतदारसंघात माझा विजय निश्चित असल्याचं वक्तव्य आमदार योगेश कदमांनी केलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून दापोली मतदारसंघामध्ये ते प्रचारासाठी येणार आहेत असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक प्रचारादरम्यान पैशांचं वाटप होऊ नये यासाठी सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत। धुळ्यामध्ये नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये संशयास्पद व्यवहारांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। धुळे जिल्हा पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन ऑल आउट हाती घेतलं। या अंतर्गत पोलिसांनी 17 संशयितांना ताब्यात घेतलंय, तर जिल्ह्यातून एकूण 7 पिस्तूल, 8 काडतूस आणि 19 तलवारी जप्त केल्या। पुणे जिल्ह्यातील 67 गृहनिर्माण संस्थांमध्ये 226 मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत। मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागू नयेत यासाठी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत। सर्वाधिक 33 मतदान केंद्र हडपसर मतदारसंघातील 4 सोसायट्यांमध्ये आहेत। पुण्यामध्ये दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा वृद्धांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। यासाठी मतदारांना 12D अर्ज भरून द्यावा लागणार आहे। केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदारांशी संपर्क साधायला सुरुवात झालेली आहे। 27 ऑक्टोबरपर्यंत मतदारांना अर्ज भरून द्यावा लागणार आहे। कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना मनसेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः डोंबिवलीमध्ये गेले होते। यावेळी ठाणे शहर विधानसभेचे मनसे उमेदवार अविनाश जाधव देखील उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राज ठाकरेंनी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभेचे उमेदवार गुलाबराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते। महायुतीनं केलेल्या कामांवर माझा विजय नक्की आहे असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे। मंत्री विजयकुमार गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। नंदुरबार मतदारसंघातनं गावित निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन, विकास कामांच्या जोरावर विजय प्राप्त करेल असा विश्वास गावित यांनी व्यक्त केला। यवतमाळमध्ये राळेगाव मतदारसंघातनं भाजपचे आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मी विजयाची हॅट्रिक मारणारच असा विश्वास अशोक उईके यांनी व्यक्त केला आहे।
यवतमाळच्या दिग्रस विधानसभेतनं मंत्री संजय राठोडांनी महायुतीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी दारव्हा इथं भव्य रॅली काढली। या रॅलीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला होता। आपण केलेलं काम जनतेसमोर ठेवणार आणि जनता मला नक्कीच निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। साताऱ्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर राष्ट्रवादी एसपीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत सत्यजित पाटणकरांना उमेदवारी देण्याची मागणी केली। नागपुरातल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला। माजी मंत्री सुनील केदार यांची बँक घोटाळा प्रकरणामध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर आमदारकी रद्द झाली। त्यामध्ये इथं अजूनही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाहीये, तरीही केदारांच्या पत्नीने अर्ज दाखल केलाय। दक्षिण सोलापुरात भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी अखेर भाजपच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे भाजपचे दक्षिण सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासमोर वैद्य यांचं आव्हान असेल। जनता हाच माझा पक्ष म्हणून सोमनाथ वैद्य यांनी बंडखोरी केली। बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अर्ज भरायला पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे उपस्थित होत्या। परळी उपविभागीय कार्यालयामध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। धनंजय मुंडे परळी मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोल्हापूरच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातनं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहा आघाडीच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी जयसिंगपूरमधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिरोळ तहसीलदार कार्यालयात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यड्रावकर समर्थकांनी जल्लोष करत रॅली काढली। धुळे जिल्ह्यातल्या साक्री मतदारसंघाच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडावळी मंजुळा गावितांनी शिंदेंना खंबीर साथ दिली होती, त्यामुळे पहिल्याच यादीत गावितांना स्थान देण्यात आलं। दरम्यान त्यांच्या विरोधात अजूनही महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नाहीये। सांगलीच्या मिरज मतदारसंघातनं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खाडे यांनी मिरज तहसील कार्यालयामध्ये आपली उमेदवारी दाखल केली आहे। सांगलीच्या विटा खानापूर मतदारसंघातनं शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते। वर्ध्यात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रासाठी भाजपकडनं समीर पुनावार यांनी नामांकन दाखल केलेलं आहे। कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर उपविभागीय कार्यालयात जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातनं महाविकास आघाडीकडनं उदय सांगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केला। उदय सांगळे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्याशी सामना होणार आहे। कराड दक्षिण मतदारसंघातनं भाजपचे अतुल भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता हा अर्ज करण्यात आला। यावेळी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते। कराड मतदारसंघात भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत यावेळी पाहायला मिळेल।